नेहमीप्रमाणे त्यांची आघाडी राहिली, परंतु त्यामध्ये त्यांना यांचा एक आणि त्यांचा एक असे दोन नगरसेवक निवडून आले आणि मग कुठेतरी विचार मंथन सुरू झालं. हा, तोही निवडून आला. परंतु त्यामध्ये विचार मंथन सुरू झालं की जर आपण विभक्त लढत राहिलो तर आपल्या मताच्या फुटीचा फायदा हा समोरच्यांना त्या ठिकाणी होत राहील. जर कधी आम्ही एकत्र लढलो असतो तर कदाचित आमची 14-15 सीटं त्या ठिकाणी निवडून आली असती. आणि तेथून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपण त्या ठिकाणी एकत्रित लढलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या. प्रीतीताईंनी त्या ठिकाणी सांगितलं की मला उमेदवारी देण्याचा शब्द निकम साहेबांनी घेतलेला होता आणि निकम साहेबांना देखील आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली की कळंब चांडोलीची जर हे पाहिले लीड विधानसभेचं तर जवळपास 2850 मताचं लीड या भागामध्ये तुतारीच्या चिन्हाला त्या ठिकाणी मिळालेलं होतं. आता जर इतकं मोठं लीड एखाद्या नेत्याला मिळालेलं आहे आणि आरक्षण महिलेसाठी होतं, सहज स्वार्थी नेता जर असता तर त्यांनी त्या ठिकाणी ही उमेदवारी त्यांच्या पत्नीसाठी देखील ते त्या ठिकाणी घेऊ शकत असते. परंतु निस्वार्थ नेता कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवदत्त निकम आहे. आमच्या पारगाव निरगुडसर गटामध्ये सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी अरुण गिरे विरुद्ध विवेक वळसे अशी निवडणूक त्या ठिकाणी होते. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये अरुण गिरे ही विजयी होतील हा सर्वे खूप वरच्या बाजूला त्या ठिकाणी होता. विवेक वळसेंचा पराभव होणार हा सर्वेमध्ये 100% रिपोर्ट आला. पण तरी सुद्धा वळसे पाटलांच्या मनामधून त्या ठिकाणी स्वार्थ गेला नाही. जे काय पाहिजे ते मलाच पाहिजे, माझ्याच कुटुंबात पाहिजे, आपल्या पुतण्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, तोच जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे आणि त्यालाच त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा बनवायचा. म्हणजे अशा पद्धतीची स्वार्थी भावना त्या ठिकाणी करून अरुण भाऊ सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बाजूला करण्याचं त्या ठिकाणी काम त्यांनी केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अरुण भाऊ शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. अशा पद्धतीची स्वार्थी भावना जर निकम साहेबांनी त्या ठिकाणी मनामध्ये बाळगली असती आज त्यांची पत्नी या ठिकाणी असते. परंतु शब्दाला जागणारा आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणारा माणूस म्हणून देवदत्त निकम साहेबांची या तालुक्याला ओळख आहे आणि म्हणून आज प्रीतीताई त्या ठिकाणी उमेदवार आहे. त्यांचं म्हणणं नेहमी राहिलेलं आहे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कदाचित 1500 मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झालेला असेल, मला त्या ठिकाणी कदाचित गुलाल लागला नसेल, परंतु माझ्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आणि जीवात घाम गाळणाऱ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे. जर कदाचित तो त्या ठिकाणी निवडून आला, माझ्या ह्या आंबेगाव तालुक्यातील 10च्या 10 पंचायत समित्या 5ही जिल्हा परिषद गट 100% निवडून येतील आणि ज्या वेळेला माझा कार्यकर्ता विजयी होईल त्याच्या अंगावर जो गुलाल पडेल आणि त्याला मिठी मारल्यानंतर त्याचा गुलाल माझ्या अंगाला लागेल, तोच खऱ्या अर्थानं माझा हा विजय असेल. ही भूमिका घेणारा नेता म्हणजे आपल्या देवदत्त निकम साहेब आहेत आणि अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक त्या ठिकाणी लढतोय. खरं तर प्रीतीताई असतील किंवा राजश्रीताई असतील या दोनही उमेदवार त्या ठिकाणी आपापल्या गावांमध्ये ते दोघी सरपंच राहिलेले आहेत. त्यांनी सरपंच पदाच्या काळामध्ये आपापल्या गावांमध्ये प्रचंड कामं केलेली आहेत आणि त्यांच्या कामाच्या जोरावर गावं त्यांची दोन्ही गावं म्हणजे कळंब असेल किंवा त्यांचे चांडोली असेल ही दोन्ही गावं त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभी आहेत. आणि प्रीतीताईच्या पाठीमागच्या पराभवाचा वसपा काढण्याची जबाबदारी नियतीने स्वतःवर घेतली आणि पुन्हा तेच आरक्षण त्या ठिकाणी फिरून आलं आणि तीच निवडणूक या ठिकाणी पुन्हा आली. तुलसी बोर विरुद्ध प्रीती थोरात ही निवडणूक आली. 400 मताचा फरक काढण्याची तुम्हाला आता त्या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे. मागच्या वेळेला 400 मतांनी पराभव झाला, ह्या वेळेला कमीत कमी 4000 मतांनी विजय या ठिकाणी निश्चितपणाने झाला पाहिजे. आणि मी खात्रीने सांगतो या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही फिरतोय गेल्या 8 वर्षामध्ये 7.5 वर्षामध्ये तुलसीताईंनी केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर सचिनरावला या ठिकाणी वळसे पाटलांनी बोलून घेतलेलं होतं कारण आंबेगाव तालुक्याच्या 5ही जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही जर बघितलं तर जिल्हा परिषद सदस्यासाठी 2-2, 3-3 जण इच्छुक आहेत. परंतु तुमचा एकमेव हा जिल्हा परिषद गट असा आहे की तिथं जिल्हा परिषद गट सदस्य व्हायला कोणीच इच्छुक नाही. गाडे साहेब, इकडे इच्छुकाची संख्याच नाही. याचं कारण बघितलं तर यांनी 7.5-8 वर्षामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये कुठलेही काम केलं नाही. कामाचं सोडा, जनसंपर्क ठेवला नाही, कोणाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी गेले नाहीत, पुण्याला राहायला गेले आणि त्याच्यामुळे ह्या गटामध्ये जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष होता आणि ही बाब इथल्या सर्वसामान्य नेत्यांना कार्यकर्त्यांना माहीत होती आणि त्यामुळे ह्या गटामध्ये उभं राहायला कोणी त्या ठिकाणी तयार नव्हतं. म्हणून वळसे पाटलांनी त्यांना पूजनला घेऊन सांगितलं की बाबा हे सगळं तूच केलंय, आता हे तूच निस्तार, जे तू वाढवून ठेवले ते सगळं तुलाच दुरुस्त करावं लागेल, तू करून ठेवलेला आता तुला त्या ठिकाणी भोगावंच लागेल. आणि नाईलाजाने त्या ठिकाणी सचिन बोर आज उभे आहेत. त्याच्यामुळं मला खात्री आहे की या सगळ्याचा हिशोब जनता त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही.